शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची ही बातमी समोर आलेली आहे। जर आता तुम्ही पण शेतकरी असाल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची आहे। शेतकऱ्यांसाठी नमोचा हप्ता जसा आलेला आहे त्याचप्रमाणे पीक विमा थेट रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील केली जाणार असल्याचे चित्र या ठिकाणी समोर आलेले आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय पार पाडल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटलेली आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर आता तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्हाला देखील आता पूर्णपणे चिंता करायची गरज नाहीये। तुमची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली असल्यामुळे आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची दुसऱ्या टप्प्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार। आता त्यांना मिळणार आहे पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा। सर्वात आधी या 15 जिल्ह्यात कोणते असणार ते 15 जिल्हे, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज नसल्यामुळे या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील पूर्णपणे अपडेट बघणार आहोत, बघायचा प्रयत्न देखील या ठिकाणी करणार। त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघत चला आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्णपणे निर्णय पार पडलेले आहे। आता सर्वात आधी या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम मिळणार। रक्कम किती मिळणार, या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार, कोणते काम करावे लागणार, पूर्णपणे अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा, शेवटपर्यंत व्हिडिओला बघत चला। आता या ठिकाणी लक्ष द्या, आपण या ठिकाणी बघणार ते 15 जिल्हे कोणत्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम देखील जमा केली जाणार। ते 15 जिल्हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी लक्ष देत बघत चला। आता या ठिकाणी लक्ष देत बघत चला, हे 15 जिल्हे। आता जर तुम्ही पण याच 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल, जर तुम्ही पण याच जिल्ह्यातून पीक विमा भरला असेल तर तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली असलेली आहे। आता तुम्हाला देखील पीक विमा योजनेची रक्कम डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पूर्णपणे पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील हस्तांतरित केला जाणार असल्याचे चित्र काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्टीकरण या ठिकाणी स्पष्ट झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाहीये। त्यांची देखील आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। त्यामुळे तुम्ही पण आता चिंता करू नका, कारण की आता पीक विमा योजनेचा लाभ तुम्हाला थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याचे चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे। आता रक्कम किती मिळणार, या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार, पण हे 15 जिल्हे आपल्याकडे आलेले आहे। या जिल्ह्याची यादी आपल्यासमोर आलेली आहे। याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते 15 जिल्हे बघणार। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव याच 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल, आलं असेल, जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये रक्कम मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही पण बघत चला ते 15 जिल्हे किती रुपये मिळणार, किती रुपयापर्यंतची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आणि कोणती ती 2 कागदपत्रे असणार आहे, जी 2 कागदपत्रे तुम्ही देखील लवकरात लवकर काढून घ्या। तुम्हाला देखील ही 2 महत्त्वाची कागदपत्रे काढणं गरजेचे सांगण्यामध्ये आल्यामुळे तुम्ही पण ती लवकरात लवकर काढावी, नसता तुम्हाला देखील या योजनेतून बाद केले जाईल। बाद केल्यानंतर तुम्हाला 1 रुपया दिला जाणार नाही, असं पूर्णपणे वक्तव्य काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाल्यामुळे आता तुम्हाला पण ते काम लवकरात लवकर पार पाडावं लागणार। जर तुम्हाला पण पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा लाभ घ्यायचा असेल तर चला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती महत्त्वाची अपडेट बघू। त्यापूर्वी किती रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे ती एकदा आपण बघू। आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेचा पहिला टप्पा या ठिकाणी लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला आता रक्कम 17,200 रुपये मिळणार। पण जर तुम्हाला पीक विमा योजनेचा पहिला टप्पा मिळाला नसेल
तर तुम्हाला 2 टप्पे 2 हप्ते एकत्रितपणे आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये कधीही मिळून जाणार असल्याचे चित्र समोर आल्यामुळे आता शेतकरी पूर्णपणे नाचणार असल्याचे चित्र या ठिकाणी समोर येणार. आता या ठिकाणी लक्ष द्या, 2 टप्पे 2 हप्ते एकत्रित मिळणार. किती रुपये मिळणार तर रक्कम मिळणार 32,200 रुपये. 32,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा योजनेच्या. जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला नसेल तर, आणि जर तुम्हाला पहिला टप्पा मिळालेला असेल तर आता 17,200 रुपये मिळणार. या 15 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी रक्कम मिळणार. पण फक्त तुमचे 2 कागदपत्रे, हे 2 कामे पूर्ण गरजेचे असेल, पूर्ण झालेले असेल तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी मिळणार. नसता तुम्हाला ही एकही रुपये दिला जाणार नाही. त्यामुळे देखील 2 कागदपत्रे तुम्ही जर काढले नसेल, तुमचे पण हे कामे अधुरे असेल तर तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण अडचण येणार नाही, बाधा येणार नाही आणि तुम्हाला पण पूर्णपणे पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा मिळून जाईल. त्यापूर्वी आपण देखील ते 15 जिल्हे बघू, ज्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम आज मिळणार. काही शेतकऱ्यांना आज तर काही शेतकऱ्यांना उद्या, अशा या 2 दिवसामध्ये त्यांना पूर्णपणे पीक विमा मिळून जाईल. आता काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला की 2 कामे, कोणती कामे शेतकऱ्यांना करणं गरजेचे आहे, कोणते कागदपत्रे शेतकऱ्यांचे पूर्ण असणं गरजेचे आहे. जर तुम्ही पण ते पूर्ण केलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा योजनेतून बाद केले जाईल. त्यामुळे देखील तुम्ही पण काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला ती 2 महत्त्वाची कामे जर तुमची अधुरी असेल तर. आता सर्वात आधी आपण ते 15 जिल्हे बघू. याच 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये पीक विमा योजनेची रक्कम मिळणार आहे. तर चला ते 15 जिल्हे महत्त्वाचे असल्यामुळे आपण ते लगेच या ठिकाणी बघूया. जालना जिल्हा, जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील पीक विमा आज दुपारनंतर DBTच्या माध्यमातून मिळायला सुरुवात होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना आज रक्कम मिळणार. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम देखील पूर्णपणे मिळणार असल्याचे चित्र समोर आलेले आहे. समोरचा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विमा योजनेची रक्कम मिळणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे. संभाजीनगर जिल्हा, जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुम्ही पण त्या ठिकाणून पीक विमा भरला असेल तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज नाहीये. समोरचा अहिल्यानगर जिल्हा पण देखील ही रक्कम तुम्हाला तेव्हाच मिळणार जेव्हा तुमचे हे 2 कामे पूर्ण असणार. ज्या शेतकऱ्यांचे 2 कामे पूर्ण नाही त्या शेतकऱ्यांना विमा मिळणार नाहीये. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर ही 2 महत्त्वाची कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही. पहिलं महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID. होय, आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची म्हणजे फार्मर ID आहे. जर तुमची पण फार्मर ID बनवली नसेल तर तुम्ही पण लवकरात लवकर जाऊन फार्मर ID बनवून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण या ठिकाणी विमा मिळेल. फार्मर ID नंतर eKYC. होय, आता शेतकऱ्यांसाठी देखील eKYC करणं अत्यंत गरजेचे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही पण eKYC करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.